तुम्ही खूप मेहनत करता, पण तरीही अपेक्षित यश मिळत नाही का? कधी विचार केला आहे की काही लोक सतत प्रगती का करतात? याच प्रश्नाचं उत्तर लेखक स्टीफन आर कोवी यांनी त्यांच्या प्रसिद्ध पुस्तक द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलमध्ये दिलं आहे. आज आपण या पुस्तकातील 7 सवयी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. हॅबिट 1. बी प्रोॲक्टिव्ह. पहिली सवय म्हणजे परिस्थितीला दोष न देता स्वतःच्या कृतीची जबाबदारी घेणे. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, पण आपली प्रतिक्रिया मात्र आपल्या हातात असते. यशस्वी लोक परिस्थिती बदलण्याची वाट पाहत नाहीत, ते स्वतः बदलायला सुरुवात करतात. हॅबिट 2. बिगिन विथ द एंड इन माइंड. कोणताही प्रवास सुरू करण्यापूर्वी आपलं अंतिम ध्येय स्पष्ट असलं पाहिजे. स्वतःला विचारा, मला 5 किंवा 10 वर्षांनी कसं आयुष्य जगायचं आहे? ध्येय स्पष्ट असेल तर निर्णय घेणं सोपं होतं. हॅबिट 3. पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. आपण अनेकदा तातडीच्या कामांमध्ये इतके अडकतो की खऱ्या महत्त्वाच्या गोष्टी मागे पडतात. वेळेचं योग्य नियोजन हे यशाचं मोठं रहस्य आहे. हॅबिट 4. थिंक विन विन. जिंकणं म्हणजे फक्त स्वतःचाच फायदा नव्हे. खरं यश तेच जेव्हा दोन्ही बाजू समाधानी असतात. नातेसंबंध, व्यवसाय आणि मैत्री यामध्ये विन विन विचार दीर्घकाळ टिकणारा असतो. हॅबिट 5. सीक फर्स्ट टू अंडरस्टँड, देन टू बी अंडरस्टूड. लोकांना उत्तर देण्यासाठी ऐकू नका, समजून घेण्यासाठी ऐका. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला खरंच समजून घेतो, तेव्हा विश्वास निर्माण होतो आणि संवाद अधिक प्रभावी बनतो. हॅबिट 6. सिनर्जाइज. एकट्याने जे शक्य नाही ते चांगली टीम मिळून करू शकते. वेगवेगळ्या लोकांचे विचार आणि कौशल्य एकत्र आले की अधिक उत्तम परिणाम मिळतात. सहकार्य हीच खरी ताकद आहे. हॅबिट 7. शार्पन द सॉ. स्वतःमध्ये सतत सुधारणा करत रहा. शरीरासाठी व्यायाम, मनासाठी वाचन, बुद्धीसाठी नवीन कौशल्य आणि आत्म्यासाठी ध्यान किंवा शांत चिंतन आवश्यक आहे. जो स्वतःमध्ये गुंतवणूक करतो तोच दीर्घकाळ यशस्वी राहतो. निष्कर्ष. या 7 सवयी एका दिवसात अंगीकारता येत नाहीत, पण रोज एक छोटं पाऊल उचललं तर काही महिन्यात तुमच्या विचारांमध्ये, सवयींमध्ये आणि आयुष्यात मोठा बदल दिसू लागेल. आजच ठरवा, या 7 सवयींपैकी कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार? जर हा सारांश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पुस्तकांच्या मराठी सारांशासाठी आमच्यासोबत रहा.